मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण ना एक चविष्ट गुणकारी भाजीबद्दल माहिती घेणार आहोत. तर याला मित्रांनो ना याला वेल घेवडा बोलतात आणि आपल्या मुरबाड, शहापूर, भिवंडी या भागामध्ये याला वरवा बोलतात. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. आणि ही एवढी जुनी भाजी आहे की याचं गुरुचरित्राच्या 18व्या अध्यायामध्ये सुद्धा याची नोंद आहे की घेवडा. आणि मित्रांनो, या घेवड्यामध्ये ना आता तुम्ही तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये आणि माझ्या गावामध्ये तर असंच आहे, जर 100 घरं आहेत तर 50 घरामध्ये हा वरवा आहे ना लावलेला आहे. कारण याला खत वगैरे द्यायची गरज नाही आहे. घरातली राखाडी, घरातलं सांडपाणी असेल ते जाऊन तिथं टाकलं जातं. आणि मित्रांनो, आम्ही शेतावरती हा लावलेला आहे. कारण माझ्या आजीला ना घेवडा खूप आवडायचा, त्याला ती वरवा बोलायची. आणि वरवाच्या शेंगा 4 वरवाच्या शेंगा असल्या तरी एक भाजी होऊन जायची. तर मित्रांनो, मी याच्याबद्दल ना थोडीशी माहिती घेतली की जुन्या लोकांना, आजी आजोबांना हे घेवडा एवढं प्रिय काय आहे. तर याच्यामध्ये ना मित्रांनो व्हिटॅमिन सी असतं, व्हिटॅमिन ए असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे पचनाला मदत करतं ना ते म्हणजे फायबर असतं. त्याच्यामध्ये बद्धकोष्ठ होत नाही, तुमची आतड्या साफ केलं जातं ह्याच्यामध्ये फायबर असल्यामुळे. तर मित्रांनो, हे त्याच्यामधले व्हिटॅमिन्स होते. आणि याची लागवड कशी करायची आपण बघूया. तर याची लागवड आहे ना तुम्ही पावसाळी करू शकता किंवा हिवाळ्यामध्ये करू शकता. तर 4 ते 5 महिन्यामध्ये, 4 महिन्याच्या आतच याला शेंगा यायला चालू होतात. आणि तुम्ही ना त्याचा पसारा बघू शकता. आम्ही पण याला जुलैमध्ये लावला होता. एक वेल लावला होता, आता एक वेलाचा हा पूर्ण मांडव भरला आहे, तुम्ही बघा. आता मित्रांनो, एक तुमच्या गावात जर तुम्ही राहत असाल किंवा तुमचं शेतजवळ असेल ना तर घेवडा लावा, खायला चविष्ट लागतो. मित्रांनो, मी तुम्हाला त्याची वेल दाखवतो आणि त्याची वाढ एकदम जबरदस्त होते. आता आपण इकडे बघूया, ही वेल बघा त्याची. आता जुलैमध्ये आम्ही याची लागवड केली होती आणि आता वेल नाही, त्याची खोडच झालेला आहे हा पूर्ण. आता तुम्ही त्याचा जर व्यास बघितलं ना, कमीत कमी 70 ते 80 mm व्यास असेल. आणि म्हणजे सांगायची मित्रांनो मुद्दा असा आहे की हे तुम्ही लावा, याला काही विशिष्ट प्रकारचं खत वगैरे द्यायची गरज नाही आहे. आणि हे बघा, ही खाकर जरी लावलं ना, याला खाकर बोलतात. म्हणजे एखादं झाड किंवा बांबू तोडला, ज्याला जास्त ब्रँचेस असतात ना, म्हणजे त्याची वेल जायला त्याला मदत होते वरती चढायला, किंवा हे घरावरती चढतं. आता गावाला ज्यांच्याकडे पडव्या होत्या ना पहिला, तर ते पडवेवरती टाकून द्यायचं आणि 2 दिवसाआड 3 दिवसाआड त्यानं भाजी बनली जायची. तर मित्रांनो, असा हा बहुगुणी वेल घेवडा, म्हणजे याला वरवा आपण म्हणतो. याची माहिती तुम्हाला होती का? त्याच्यामध्ये एवढ्या व्हिटॅमिन्स असतात, पचनासाठी हे मदत करतं. माहिती असेल किंवा नसेलही तरी माहिती तुम्हाला नक्की आवडलीच असेल. तर नक्की मित्रांनो कमेंट करा, तुम्हाला अजूनही जास्त याच्याबद्दल माहिती आहे का, की तुमच्या भागामध्ये ह्या वरव्याला, ह्या घेवड्याला अजूनही काय म्हणतात का आपल्या गावरान भाषेमध्ये. नक्की मित्रांनो सांगा, नक्की कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.